आणि माईना माझा नमस्कार आणि इथे जमलेले सर्व माझे गुरुबंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. आपला विषय सच्चिदानंद स्वरूप चालू आहे. खूप मोठा विषय आहे, पण आपण निरनिराळ्या अँगलनी त्याच्याकडे बघणार आहोत. आणि मी सांगितलं की मला आपल्या जीवनात तो कसा उपयोगी पडेल ह्याच्यावर माझं जास्त लक्ष आहे. आणि याला कारण म्हणजे मला पण पूर्वी असं वाटायचं की सद्गुरू म्हणायचे की सच्चिदानंद स्वरूपशिवाय तुम्हाला जीवनात काही उपयोग नाही, जीवन ते माहीत नसेल तर जीवनात काही अर्थ नाही. मला असं वाटायचं की हे फक्त किस काढण्याच्याच गोष्टी असं वाटायचे मला. ते सच्चिदानंद म्हणजे नुसती किस काढायचा काय, आपल्या जीवनात काय उपयोग नाही असं मला वाटायचं पूर्वी, फार पूर्वी. त्याच्यानंतर जेव्हा अभ्यास केला ना तेव्हा कळलं की हे माहीत नसेल तर जीवनच जगू शकत नाही आपण. आणि म्हणूनच आज सगळं जीवनामध्ये दुःख आहे, सगळीकडे दुःख, भांडणं, हे सगळं आहे. त्याला कारण एकच की सच्चिदानंद स्वरूपची ओळख नाही. मी तर म्हणतो विसर सोडून द्या, सच्चिदानंद स्वरूपची ओळख पण आपल्याला झालेली नाही नीट, की त्याचा उपयोग आपल्याला कसा करता येईल जीवनामध्ये, हे खूप महत्वाचं आहे. म्हणून मी हा मुद्दा विषय घेतलेला आहे. मागे मी असं आपल्या मागे बोलण्यामध्ये असं आलं होतं की चैतन्य शक्ती कशी आहे. त्याला खूप शब्द सद्गुरूंनी वापरले. अजर आहे, अमर आहे, अखंड आहे, अनादि आहे, सर्वव्यापी आहे, सर्वज्ञानी आहे, असे बरेच शब्द वापरले, बरोबर. मग मागच्या मी असं अमरत्वाच्यावरनं बोललो होतो की अमरत्वाची जी कल्पना आहे आपल्याकडे ती कशामुळे आलेली आहे. तर मी देह ही कल्पना असल्यामुळे आणि मी हा जो मी म्हणणारा जो मी आहे हा खरा अमर असल्यामुळे आणि त्या मीनी देह ही कल्पना केल्यामुळे आपल्याला सुद्धा असं वाटतं की आपण अमर आहोत. जोपर्यंत स्मशान बघत नाही लोक मरताना तोपर्यंत, म्हणजे बघितलं तरी सुद्धा थोडी दिवस त्याचा परिणाम राहतो, त्याच्यानंतर परत आपण येरे माझ्या मागले असतो. तर अमरत्वाची जी कल्पना आहे तशीच अजरत्वाची पण कल्पना आपल्याकडे आहे की तो अजर आहे, त्याला कधीच तो म्हातारा होत नाही, कायम तरुण असतो. म्हणून आपल्याला सुद्धा आपण कायम तरुणच असं वाटतं की नाही. कारण का तो अजर आहे म्हणून आपल्याला सुद्धा आपण कायम तरुण असं वाटतं. कोणाला वाटतं आपण आता म्हातारे होणार म्हणून. कितीही तुम्ही म्हातारे झाला तरी आतून तुम्ही तरुणच असतात बघा. आणि याला कारण सुद्धा पुन्हा हे अजरत्व आहे, लक्षात ठेवा. तसं हा जो आहे हा सर्वव्यापी आहे. सर्वव्यापी म्हणजे कुठे नाही असं नाही. म्हणून तो सर्वव्यापी असल्यामुळे आपण उपद्व्यापी झालेलो आहोत. म्हणजे काय, खरा हा मी म्हणणारा सर्वकडे आहे, सर्वात भरलेला आहे. म्हणून आपल्याला आतून वाटतं की आपण सर्वांमध्ये आहोत, असा आतून कुठेतरी भास होत असतो. त्यामुळे आपल्याला बघा ना किती इंटरेस्ट असतो लोकांमध्ये, त्याच्या भानगडीमध्ये, प्रत्येकाच्या भानगडीमध्ये, प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला खूप इंटरेस्ट असतो. का तर कारण हे उपद्व्यापी आपली पद्धत आहे. म्हणून मी बघितलं अमेरिकेला आहे ना, लोक एकमेकांच्या पर्सनल ह्याच्यामध्ये जास्त भाग घेत नाही. इव्हन बँकेमध्ये जेव्हा व्यवहार चालतात तेव्हा त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की काउंटरपासून 3-4 फूट माणूस उभा राहतो. का तर एकमेकांचं पासबुक कोणी बघता कामा नये. पण आपले लोक उपद्व्यापी असतात, असे जवळ असतात एकदम, काय चाललंय, किती आहे, अमाऊंट काय, म्हणजे दुसऱ्यांच्या मध्ये नाक खोपसणं हा आपला उपद्व्याप कायम चालू असतो. म्हणून आपल्याला गॉसिपिंग आपल्याला खूप चालतं. गॉसिपिंग की जरा काही मिळालं की लगेच त्याच्याबद्दल बोलणं सुरू होतं. ह्याला सगळ्याला कारण खरं म्हणजे तोच आहे बिचारा, सच्चिदानंद स्वरूपच आहे. आपण नाही, लक्षात ठेवायचं. आपण काही खराब नाही, आपण चांगलेच आहोत. तोच बिचारा बसायचा, काय करणार. सद्गुरूंनी पण एका टीव्हीच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की तो खूप महान आहे, तो खूप महान असल्यामुळे आपण सुद्धा आपल्याला महान समजतो. प्रत्येक जण आपल्याला महान समजतो. हा मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रत्येक जण म्हणजे आमच्या कंपनीमध्ये किंवा कुठल्याही कंपनीमध्ये सेम असणार मला वाटतं. आपल्या कंपनीमध्ये काय चालतं, जो बॉस असतो ना त्याच्याबद्दल त्याला काय कळतं, त्याला काय कळतं असं बोलणारे लोक आहेत सगळीकडे. याला 10वी पास झालेला नसतो पण त्या बॉसला काय कळतं
असं बोलणारे सगळीकडे असते, सर्व कंपन्यांमध्ये. ह्याला कारण का? प्रत्येकाला वाटतं आपण महान आहोत, म्हणून आपण शहाणपण आपल्याकडे खूप दिलंय असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून प्रत्येकाला वाटतं आपण शहाण आहोत. कारण इन्फायनाईट इंटेलिजन्स आहे ना आतमध्ये, त्या स्वरूपाकडे इन्फायनाईट इंटेलिजन्स आहे. त्यामुळे आपल्याला पण वाटतं आपण शहाण आहेत, म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की आपण शहाण आहे. म्हणून सद्गुरूंना मी एकदा विचारलं होतं, तुम्ही शहाणपण म्हणता, पण कोणी ठरवायचं कोण शहाण? हा मोठा प्रॉब्लेम आहे ना. कारण प्रत्येक जण म्हणतो मी शहाणा, मग शहाणपण कोणाचं घ्यायचं? सद्गुरूंनी सांगितलं काय, आपण शहाणपणची डेफिनेशन केली आहे सगळ्या, आणि त्या सर्व निसर्ग नियमाच्या आधारावर केलेले आहेत. त्यामुळे निसर्ग नियम जे सांगतो ते शहाणपण फायनल. तुम्ही जे काय सांगता त्याला महत्व नाही. त्याला प्रत्येकाला आपण शहाणपण वाटत असतं की मी शाळा म्हणून. म्हणून निसर्ग काय सांगतो, निसर्गाचे नियम काय सांगतात, ह्याच्यावरनं सद्गुरूंनी शहाणपण सांगितलेले, लक्षात ठेवा. तर असो, सांगायचा मुद्दा आहे की हा जो अजर आहे, अमर आहे, इन्फायनाईट इंटेलिजन्स आहे, त्याच्याकडे सर्व काही असल्यामुळे आपल्याला पण आपण खूप महान वाटतो. पण तसं नसतं. कारण जाणीवेचा जो विस्तार केला पाहिजे तो आपण केलेला नसतो ज्ञानातून. असो, आता आपण जरा पुढे जाऊया. आता आपण परमेश्वराच्या अपेक्षेमध्ये बघितलं आणि जीवाच्या अपेक्षेमध्ये बघितलं हे सच्चिदानंद स्वरूप, आणि दोन्ही ठिकाणी कंपॅरिझन केली तर सेम आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की जीवाच्या ठिकाणी तुम्हाला जे जे बघायला मिळतं ते सगळं तिकडे आहे, मी तुम्हाला काळजी नको विचार करायला. मग तुम्हाला अनुभवायला इकडे सगळं मिळेल, सगळं इथेच अनुभवायला मिळतं. आणि तुम्ही अनुभव घेऊन बघा, मी तुम्हाला कळेल की सगळं जिथे तिथे चाललंय ना ते इथे चाललेलं आहे. आपण म्हणतो की चैतन्य सागरामध्ये स्फुरण आलं, बरोबर, त्यांनी आहेचं भान घेतलं, बरोबर, असं म्हणतो ना. आपल्याकडे पण ते त्याने मी सांगितलं, आपण जागे झाल्यानंतर पहिल्यांदा आपण आहेचं भान घेतो, आहेचं भान घेतो की नाही आपण, नंतर मीचं भान घेतो. म्हणजे तिकडे आहेचं भान घेतो, त्याच्यानंतर मी आहे हे भान येतं, आणि मी अनेक व्हावं हे नंतर भान येतं. सद्गुरू त्याला विचार हे दिलं की प्रेरणा आहे तिन्ही, आणि ह्या प्रेरणा म्हणजे ह्या विचारातनंच संपूर्ण विश्व जे जन्माला आलं ते ह्या मी अनेक व्हावं या विचारामधून आलं. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं, फर्स्ट देअर वॉज अ थॉट अँड थॉट वॉज गॉड, बरोबर. म्हणजे विचार हा ईश्वर आहे, म्हणजे तोच आपल्या जीवनामध्ये सुद्धा लागू आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा सद्गुरूंनी काय सांगितलं, विचार हा ईश्वर आहे, जसा विचार कराल तसा आकार घेणार. तिथे त्यांनी अनेक व्हावा हा विचार केला, मोठं ब्रह्मांड निर्माण झालं, आकार घेतला. म्हणून विचारच आकार घेत असतात. हा जो सद्गुरूंचा सिद्धांत आहे तो सद्गुरूंनी तिकडे पण लागू केलेला आहे आणि आपल्या ठिकाणी पण लागू केलेला आहे. तर सांगायचा मुद्दा काय की आपल्या जे चैतन्य सागरामध्ये जेव्हा स्फुरण होतं, आता स्फुरण हा शब्द आहे ना खूप लोक वापरतात, आपण पण वापरतो, पण एक्झॅक्टली त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. पण थोडंसं समजून घेऊया आपण. सद्गुरू काय बोलले की स्फुरण का होतं. मग सद्गुरूंनी एक उदाहरण दिलं की सागरामध्ये जेव्हा वारा येतो, सागरामध्ये जेव्हा वारा येतो तेव्हा लाटा उसळतात. कधी उसळतात? एरवी नाही, एरवी सागर शांत असतो, पण जेव्हा वारा येतो तेव्हा लाटा निर्माण होतात. तसं या चैतन्य सागरामध्ये स्फुरण निर्माण झालं की लाटा निर्माण होतात. म्हणजेच निरनिराळे अनंत रूपे अनंत वेशे लाटा निर्माण होतात. म्हणजेच आपण प्रगट होतो एक अनंत रूपाने आणि अनंत वेशाने. तर हे जे स्फुरण आहे का होतं, सद्गुरूंनी दोन गोष्टी सांगितल्या. याचा संबंध पुढे आहे म्हणून मी हे महत्वाचं घेतोय. सद्गुरूंनी काय सांगितलं की आनंद जो आहे जाणीवेमध्ये तो स्फुरद रूप आहे. आता स्फुरद रूप म्हणजे काय? फुरफुरणारा. लक्षात ठेवा, स्फुरद रूप म्हणजे काय? फुरफुरणार. सद्गुरूंना मी जरा हैराण केलं होतं, म्हणजे स्फुरण म्हणून नक्की सांगा काय ते. सद्गुरू म्हणतात एक्झॅक्टली सांगायला तुला उदाहरण देतो काय. मग सद्गुरूंनी उदाहरण दिलं, जेव्हा आपण पाणी उकळवतो तेव्हा कसं ते तिथे स्फुरण आलेलं असतं. म्हणजे काय, ते उकळी आलेली असते, उकळी. मग पाण्यातनं ही उकळी उठत असते. तसं स्फुरण हे जे आनंद हा स्फुरद रूप असल्यामुळे तो शांत बसत नाही, कधीच
शांत कधी बसू शकत नाही. आपण बघा ना, आपल्याला आनंद झाल्यानंतर आपण असं म्हणतो का, माझा मुलगा पहिला आला, असं म्हणतो आपण? असं म्हणत नाही. पहिला असं म्हणतो ना आपण. म्हणजे काय, आपण हे शांत, आनंद हा शांत राहू शकत नाही. हा आनंद हा स्फुरत रूप आहे, म्हणजे फुरफुरणार आहे. हा काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं, त्यामुळे त्याच्यातनं हे स्फुरण निर्माण होतं. आणि तो जो जाणीव आहे, ह्या जाणीवेला आनंदाचा स्वाद घेण्याची सहज स्फूर्ती असते. म्हणजे काय, त्याला सतत तो स्वाद पाहिजे असतो, सतत त्या स्वादाचा वेध लागलेला असतो. म्हणून जाणीवेमध्येच आनंद आहे आणि जाणीवेमध्ये शक्ती आहे. पण ते प्रगट झाल्याशिवाय त्याला आनंदाचा स्वाद घेता येत नाही. आनंदाचा स्वाद घेण्यासाठी तो प्रगट होत असतो. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की आपला जन्म आहे ना, हा आनंदामध्येच आहे. आपलं जीवन हे आनंदामध्येच आहे आणि आपलं मरण किंवा आपलं लय हा पण आनंदामध्येच होतो. म्हणून हा पहिला भाग जो आपण बघितला तर आपल्याला पटतं, ओके, कारण स्वानंदामधनच आपलं काय म्हणतात स्फुरण झालं आणि या स्फुरणातनच आपण प्रगट झालोय उपाधी धारण करून. म्हणून या स्वानंदामधनच आणि स्वानंदामुळेच आपण उपाधी धारण केलेली आहे. म्हणजे हा जो चैतन्य आहे ना, ते जेव्हा स्फुरण पावतं आणि त्याच्यातनं आपण प्रगट होतो, म्हणजे आपली उपाधी धारण करतो. मी जरा सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतोय. आता ही उपाधी धारण करताना ती धारण का करतो, तर आनंदाचा स्वाद घेण्यासाठी, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आनंदासाठीच तो जन्म घेतो, हे लक्षात ठेवायचं. आता जन्म घेतल्यानंतर, आनंदासाठी घेतल्यानंतर सतत त्याला आनंद पाहिजे असला की नाही. म्हणून तुम्ही बघितलं ही जी सगळी आपली इंद्रिय आहेत, मग ती कर्मेंद्रिय म्हणा, ज्ञानेंद्रिय म्हणा, ही सगळ्या इंद्रियातनं जाणीव आनंदाचा स्वाद घेण्यासाठी ही सगळी इंद्रिय आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना, ही सर्व बहिर्मुख दिलेली इंद्रिय. बहिर्मुख इंद्रिय का दिली आहेत ती मी नंतर सांगतो. पण ही जी इंद्रिय दिलेली आहेत, कर्मेंद्रिय म्हणा, ज्ञानेंद्रिय म्हणा, ही कशासाठी दिली आहे की तो आनंदाचा स्वाद घेण्यासाठी, जाणीव जी आहे तिला आनंदाचा स्वाद घेण्यासाठी इंद्रिय दिलेली आहे. आता त्या इंद्रियाचा उपयोग आपण काय करतो हा वेगळा विषय, तो मग आपण घेऊ. म्हणून पहिली गोष्ट काय होते की त्या चैतन्य सागरामध्ये स्फुरण का होतं, एक म्हणजे आनंद हा स्फुरत रूप आहे, हे एक कारण झालं. आणि दुसरं, जाणीवेला त्या आनंदाचा वेध लागलेला असतो, तो आनंद तिला पाहिजे असतो. म्हणून शक्तीचा अवलंब घेऊन हा शब्द वापरला. अवलंब शब्द जरा, अवलंब म्हणजे त्याचा उपयोग करून, म्हणजे शक्तीचा उपयोग करून जाणीवेनी आनंदासाठी स्फुरण तिथे निर्माण झालं. आणि या स्फुरणातनच पुढे काय निर्माण झालं, प्रगट झालो आपण. म्हणून ही जी उपाधी धारण करण्याची जी प्रोसेस आहे, ही स्फुरण झाल्यानंतर उपाधी धारण करण्याची प्रोसेस सुरू होते. आता सद्गुरूंनी काय सांगितलं की उपाधी धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये काय काय होतं ते बघा, मग आपण त्याच्यानंतर पुढे जाऊ. आता पहिली गोष्ट म्हणजे हे जेव्हा स्फुरतं आणि प्रगट व्हायला प्रयत्न करतं उपाधी तर्फे, तेव्हा पहिली गोष्ट काय होते की ही जी जाणीव असते, ह्या जाणीवेमध्ये विसर पडतो. जाणीवेला स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडतो. स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडतो म्हणजे काय, स्वतः ईश्वर आहे याचा विसर पडतो. आणि आता हा विसर कुठे पडतो, ह्याला स्व महत्व आहे. आपल्याकडे तीन गोष्टी आहेत, सत आहे, चित आहे आणि आनंद आहे. सत आणि आनंदामध्ये विसर पडत नाही. सत आणि आनंदामध्ये विसर पडू शकत नाही. सत म्हणजे सत्ता आहे, अधिष्ठान आहे, आणि आनंद हा आनंद आहे. मग विसर कुठे पडतो, जाणीवेत पडतो, हे लक्षात ठेवा. कारण जाणीवेतच विसर होऊ शकतो. जाणीवेतनं ज्ञान गोळा करतो आपण, जाणीवेतर्फे सगळी इन्फॉर्मेशन गोळा करतो. सगळ्या गोष्टी करणारी ही जाणीवच असते. जाणीव ही मेन. जसं आपण म्हणतो की कुठलंही, आता सद्गुरू आपलं रूप आहे, आपल्या जीवविद्या मिशनचं रूप काय तर सद्गुरू, ब्रँड म्हणतो आपण त्याला आपल्या भाषेत, बरोबर. सद्गुरूंच्या गाभ्यामध्ये शक्ती कोणाची आहे, कार्यकर्त्यांची. सर्व कार्यकर्त्यांची जी शक्ती आहे ती त्यांचा गाभा आहे, सद्गुरूंचा गाभा.
आणि आनंद काय आहे, सद्गुरू जे शिकवतात त्याच्यातनं सर्वांना आनंद मिळतो आणि सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. म्हणजे रूप म्हणजे काय की जे दाखवता येतं, म्हणून सद्गुरू हा आपला ब्रँड म्हणतो आपण. म्हणजे काय, सद्गुरू हे दाखवू शकतो आपण, सद्गुरू. आणि त्यांच्या मागे किंवा त्यांच्या गाभ्यामध्ये जी शक्ती आहे, त्याच्या गाभ्यामध्ये जो आनंद आहे, असं आपण वर्णन नेहमी करत असतो. तसं इकडे आहे, जाणीव हे रूप आहे. म्हणजे आहे नाही ती सगळी जाणीवच आहे, जाणीवेशिवाय दुसरं काहीच नाही. आणि जाणीवेचं स्वरूप आनंद स्वरूप आहे आणि जाणीवेच्या गाभ्यामध्ये शक्ती आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून विसर कुठे पडतो, जाणीवेतच पडतो, लक्षात ठेवायचं. बाकी कुठेही विसर पडत नाही. पण जाणीवेत विसर पडल्यामुळे काय होतं, आपण आनंद स्वरूप आहे हे पण ती विसरते, आपण महान शक्ती स्वरूप आहे हे पण ती विसरते, सगळं काही ती विसरते आणि ती लहान होत जाते. म्हणून पहिली गोष्ट काय होते, हे जी उपाधी धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये, उपाधी म्हणजे काय हो, सगळ्यांना उपाधी म्हणतात, दगड धोंडे वाघ सगळे मानव सगळे हे जे देह आहे सगळ्यांना उपाधी म्हणतात. आता ही उपाधी धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये पहिली गोष्ट काय होते तर आनंदाला जाणीवेला स्वतःचा विसर पडतो. आता हा विसर का पडतो हे मात्र कोणी सांगू शकलेलं नाही अजून, आणि त्याला शास्त्रामध्ये माया नाव दिलेलं आहे. मायेमुळे हा विसर पडतो. माया इज अ रिझन विच इज अननोन. कारण जिथे परिणाम आहे तिथे कारण असलंच पाहिजे, पण कारण माया म्हणजे माया रिझन अननोन आहे. पण रिझन नक्की असणार ते कोणालाही आतापर्यंत कळलेलं नाही. आता हे जे माया आपण म्हणतो, मायेमुळे विसर पडला. आता हा विसर पडल्यानंतर आपण या जाणीवेला अशुद्ध झाले शब्द वापरले. काय शब्द वापरलाय की जाणीव अशुद्ध झाली. आता हे अशुद्ध वर जरा लोकांचा कन्फ्युजन मी बघितलं, कन्फ्युजन आहे. कसं कन्फ्युजन आहे, अशुद्ध म्हणजे त्याला वाटतं काहीतरी घाण पडली, त्याच्यामध्ये घाणबिण नाही पडली. आपल्याला अशुद्ध म्हणजे नेहमी असं वाटतं ना की काहीतरी घाण झालंय, तसं झालेलं नाही. फक्त ती आपल्याला विसरली एवढंच झालेलं आहे. मोठं काय झालेलं आहे, स्वतःला विसरली एवढंच झालेलं आहे. आता सद्गुरूंनी काही ठिकाणी शब्द वापरलेले की चित्ताकाशातनं पाऊस पडला, तो पर्वताला टच करून खाली गेला, तोपर्यंत ती शुद्ध जवळजवळ शुद्ध असते, असं सद्गुरूंनी शब्द वापरलेले. जवळजवळ शुद्ध असते. मग आपण काय करतो, पर्सेंटेज द्यायला सुरुवात करतो की सुरुवातीला 90% असते, मग ती 70% नाही 90% शुद्ध असते, मग ती अशुद्ध होत जाते. खरं म्हणजे शुद्ध आणि अशुद्धचा अर्थ एवढाच आहे की त्याला आपल्या ईश्वरी तत्वाचा विसर पडलेला आहे. आता सद्गुरूंनी असे शब्द का वापरले हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण सगळीकडे ना प्रश्न निर्माण आपल्यालाच व्हायला पाहिजे आणि मला होतात म्हणून मी त्याची माहिती घेतो. सद्गुरू असे शब्द का वापरले की 90% शुद्ध, 90% सद्गुरू म्हटलं नाही, आपण म्हणायला सुरुवात केली. मग सद्गुरूंनी काय सांगितलं की ती थोडीशी अशुद्ध होते, बरीचशी शुद्ध असते, बरोबर, आणि नंतर ती हळूहळू अशुद्ध व्हायला लागते जास्तीत जास्त. ह्याचा खरा अर्थ एवढाच आहे की सुरुवातीला ती जरी अशुद्ध झाली तरी सुद्धा तिचा ताप आपल्याला जास्त नाहीये. म्हणजे काय, तिच्यामुळे आपल्याला त्रास काय नाहीये. मी देह म्हटलं तरी काही मोठं बिघडलेलं नाही असं सद्गुरू म्हणतात. कारण देह हा तिने धारण केलेला आहे. कोणी केलं आहे, तिनेच केलेलं आहे. जाणीवेनीच उपाधी धारण केलेली आहे, त्यामुळे तिला मी म्हटलं तर काय बिघडत नाही. आता आपण घर बांधलं की म्हणतो की नाही माझं घर, बरोबर आहे की नाही, आपण म्हणतो काय दुसऱ्यांचं घर मी बांधलंय. तसं ही उपाधी धारण त्यांनी केलं म्हटल्यानंतर ही उपाधी म्हणजे मी आहे असं म्हटलं तर फार काही प्रॉब्लेम नाही असं सद्गुरूंचं म्हणणं आहे. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की देहबुद्धी ज्याला म्हणतात की मी देह ही जी कल्पना केली, ह्या देहबुद्धीनी फार काही वाईट केलेलं नाही असं सद्गुरूंनी सांगितलं. जरी संतांनी सगळीकडे देहबुद्धीचाच वापर केला सगळीकडे, तरी सद्गुरूंनी काय सांगितलं की देहबुद्धीनी एवढं काही प्रॉब्लेम झालेलं नाहीये. कारण मी देह ही फॅक्ट पण आहे, मी देह ही पण फॅक्ट आहे. तेव्हा सद्गुरूंनी काय सांगितलं की ती जास्त प्रॉब्लेमॅटिक नाहीये. खरा प्रॉब्लेम निर्माण कुठे झाला, जेव्हा संस्कार झाले आणि दुजाभाव द्वेषभाव जो सुरू झाला
त्याच्यातनं खरे सगळे प्रॉब्लेम निर्माण झाले. आज सगळे दंगे रोपे, लढाया, धर्माधर्मामध्ये मारामाऱ्या, दहशतवाद, हे सर्व काही देहबुद्धीमुळे झालेलं नाही आहे. हे सगळं झालंय कशामुळे? संस्कारामुळे झालेलं आहे. हे रॉंग संस्कारामुळे झालेलं आहे. म्हणून त्याचा अर्थ नीट समजून घ्या की जास्त अशुद्ध झाली नाही आहे की शुद्ध, बरीचशी शुद्ध आहे. याचा अर्थ त्याचा जास्त काही इफेक्ट आपल्यावर होणार नाही आहे. म्हणून पहिलं काय झालं? मायेमुळे विसर पडला. आता पुन्हा हा जो विसर आहे ना, हा सद्गुरू शब्द, विसर शब्द आहे ना, जरा कमी इफेक्टिव्ह आहे. कारण विसर पडला म्हणजे आपण काय म्हणतो, आता मी चष्मा विसरलो, पण चष्मा होता हे मला माहित आहे ना, बरोबर की नाही? चष्मा होता हे मला माहित आहे आणि मग मी विसरलो म्हटल्यानंतर मी चष्मा शोधायला लागतो ना. मला माहित आहे एक्झॅक्टली काय शोधायचं ते. पण इकडे ना हा विसर म्हणजे विलक्षण विसर आहे. म्हणजे विसर पडला हे पण कोणाला माहित नाही. विसर पडला हे पण कोणाला माहित नसल्यामुळे काय शोधायचा हा प्रश्नच आहे ना. त्यामुळे लोकांना कल्पनाच नाही की कुठेतरी आनंद आहे आणि या आनंदाचा शोध आपल्याला आतमध्येच मिळणार आहे किंवा आपल्याचकडे आनंदाचा विसर पडला आहे ह्याची कल्पनाच नाही कोणाला. म्हणून सद्गुरू म्हणतात ना, 99.99999% लोकांना हे काही माहीत नाही. विसर पडला हे पण माहीत नाही आणि त्याच्यामध्ये ते जगतायत. हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून हा जो विसर आहे ना, हा खूप विलक्षण विसर आहे की आपल्याला पडला हे पण माहीत नाही. सद्गुरूंनी हिप्नॉटिझम थोडंसं एक दृष्टांत दिलेला आहे हिप्नॉटिझमचा, की हिप्नॉटिझम जेव्हा होतं तेव्हा एवढं व्यक्तिमत्व बदललं जातं की त्याला आपलं अगोदरचं व्यक्तिमत्व माहीत पण नसतं. एनिवे, तर पहिली गोष्ट काय झालं, विसर पडला. आणि विसर कुठे पडला? जाणीवेत पडला. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर भ्रम निर्माण झाला. कारण जेव्हा तुम्हाला विसर पडतो स्वतःचा, मी कोण हा विसर पडल्यामुळे मी कोण हा प्रश्न निर्माण होतो. तुमच्यापैकी जर कोणाला विसर पडला उद्या मी कोण म्हणून, तर तुम्हाला प्रश्न पडणार की नाही? आणि तुम्हाला लोक काय म्हणणार? तुम्हाला कोणी विचारलं की तू कोण, मला माहित नाही मी कोण, असं जर म्हटल्यानंतर तुम्हाला लोक काय म्हणणार? भ्रमिष्ठ झालाय, वेडा झालेला आहे, याला मी कोण ते माहित नाही. म्हणून अशा वेळेला भ्रमिष्ठ होणं तेच आपल्याकडे झालेलं आहे. कारण विसर पडल्यामुळे ही जी जाणीव आहे तिला मी कोण हा प्रश्न पडला. म्हणजे पहिलं काय झालं? विसर पडला, नंतर भ्रमिष्ठ झाली, भ्रम झाला आणि भ्रमामध्ये तिने प्रश्न विचारला की मी कोण. आणि तिला उत्तर तिनेच दिलं की मी म्हणजे ही उपाधी, हे उत्तर दिलं. आता सद्गुरूंनी हे दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत की विस्मृती झाली, मायेमुळे विस्मृती झाली आणि भ्रमिष्ठ झाला. ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला होतात. विस्मृती आणि भ्रम ह्या दोन्ही गोष्टी जवळजवळ एकाच वेळेला होतात. इथे विस्मृती झाली, इथे भ्रम तयार होतो. पण जाताना, उलट जाताना जरी भ्रम गेला तरी स्मृती लगेच येत नाही. लक्षात ठेवायचं. हा विषय नंतर मी घेणारच आहे, फक्त इथे मी इंट्रोडक्शन करतोय. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतो ते? विसर पडला म्हणजे विस्मृती झाली, विस्मृती झाल्यानंतर भ्रमिष्ठ झाला. आता विस्मृती झाल्यानंतर लगेच हा भ्रमिष्ठ असं नाही होत की मध्ये तो प्रश्न विचारत बसलाय मी कोण असं होत नाही ना. इमिडिएटली तो मी देह हे ऍक्सेप्ट करतो, ही कल्पना तो ऍक्सेप्ट करतो आणि म्हणजे विस्मृती आणि भ्रमिष्ठपणा एकाच वेळेला होतो. पण जेव्हा आपण परत उलटा प्रवास करतो, म्हणजे साक्षात्कारासाठी जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा जरी भ्रम गेला तरी विस्मृती लगेच जात नाही, त्याला वेळ लागतो. म्हणून तो विस्मृतीचा महासागर किंवा भवसागर जो म्हटलेला आहे, तो भवसागर ओलांडायला लागतो जरी भ्रम गेला तरी, कारण त्याला वेळ लागतो. ते नंतर आपण बघूया, उलट प्रवास नंतर करायचा आपल्याला. सध्या आपण खाली येताना काय काय होतं ते बघूया. म्हणजे उपाधी धारण केल्यानंतर पहिली गोष्ट होते ती विस्मृती होते, नंतर काय होते? भ्रमिष्ठ होतो
आणि मग तो प्रश्न निर्माण होतो की मी कोण, आणि ह्या प्रश्नाला उत्तर असं मिळतं की मी म्हणजे हे शरीर. आता सद्गुरूंनी काय म्हटलंय, मी शरीर म्हटलं तरी काही बिघडलेलं नाही, पण मी शरीरापुरती मर्यादित आहे असं म्हणणं चुकीचं आहे. कळलं का? कारण हा जो मी आहे हा सगळीकडे भरलेला आहे, तो सर्वव्यापी आहे. त्या सर्वव्यापीला तुम्ही जेव्हा आकुंचित करता की मी देह, ह्याला ह्याचं म्हणणं आकुंचित झाला तो, म्हणजे जो सर्वव्यापी आहे, व्यापक आहे, त्याला तुम्ही आता आकुंचित केला आणि काय सांगितलं, मी देह, एवढा आकुंचित केला. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की मी देह हे जरी ओके असलं तरी मी देहापुरती फक्त मर्यादित नाही, हे समजणं गरजेचं आहे. म्हणून हे म्हटलं की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणही झाला. म्हणजे काय की चराचरामध्ये मीच भरलेला आहे हे आपण विसरतो आणि मी फक्त इतक्यापुरतीच मर्यादित आहे, हे वाईट आहे, बाकी काही वाईट नाही. कारण सद्गुरूंनी काय म्हटलंय की शरीर साक्षात परमेश्वरच म्हटलेलं आहे. म्हणून हा जो देह आहे, मी देह म्हणणं हे कुठेही वाईट नाही आहे. आता पुढे सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे की मी देह म्हटल्यानंतर जन्माला आल्यानंतर आपण त्याला नाव देतो. आता पहिले जेव्हा मायेनी विसर पडला आणि मी देह हे ऍक्सेप्ट केलं, तेव्हा मी देह ह्याला सूक्ष्म अहंकार असं म्हटलेलं आहे. सूक्ष्म अहंकार. आता सूक्ष्म अहंकार शब्द का वापरलाय? अहंकार शब्दाचा अर्थ सद्गुरूंनी यांनी सांगितलंय की अज्ञानाला आलेला आकार, अज्ञानाला आलेला आकार म्हणजे अहंकार. आता दुसऱ्या बाजूने मी सांगतो अहमला आलेला आकार, अहंकार ना, अहंकार म्हणजे काय, अहमला आलेला आकार. आता जो अहम ओरिजिनल अहम होता मी, तो दिव्य मी होता, त्याचा आकार काय होता, दिव्य मी होता. आता त्याला आकार काय आला, देह मी. काय असतं माहिती, अहंकार म्हटलं की आपल्याला जरा, आपण ह्याला फक्त अहंकार म्हणतो, याला जरा गुरमी चढलेली आहे, बरोबर, त्याला आपण अहंकार म्हणतो. पण अहंकारचा अर्थ काय, अहमला आलेला आकार. आता तो आकार येतो अज्ञानामुळे, ती गोष्ट वेगळी, पण येतो तो आकार अहमला येतो. म्हणून हा जो दिव्य मी आहे, जो दिव्य मी होता, तो आता देह मी म्हणायला लागला. देह मी म्हणजे त्याला सूक्ष्म अहंकार म्हणतात. म्हणून आता जो मी आहे तो मी देह म्हणायला लागला. आणि त्याच्यानंतर पुढे काय झालं, प्रल्हाद मी म्हणायला लागला. एकदा नाव दिलं, एकदा तुमचं बारसं झालं, नाव द्यायला सुरुवात झाली की मग नावाबरोबर सगळं चिकटायला लागतं. त्याच्याबरोबर काय म्हणतात त्याला, तुमचं सरनेम, तुमच्या वडिलांचं नाव, आईचं नाव, सगळं चिकटायला लागतं. त्याला जात, धर्म सगळं चिकटतं. आणि त्याच्यातनं एक मी अमुक असं तयार होतं. आणि या मी अमुकला सद्गुरूंनी स्थूल अहंकार म्हटलेला आहे. स्थूल अहंकार म्हणजे काय, आता अहमला आकार काय आला, मी प्रल्हाद हा आकार आलेला आहे. बरं, एवढं म्हणून सुद्धा थांबलेलं नाहीये. मग आपण हळूहळू मोठे होतो. मग कोण आणखीन मोठा होतो, कोण जनरल मॅनेजर, कोण व्हाईस प्रेसिडेंट, कोण CIO, कोण ट्रस्टी होतो. मग त्याच्यातनं त्याला असं वाटायला लागतं की मी कोणतरी मोठा आणि दुसरा छोटा. म्हणून मी असा आणि मी तसा हे सुरू होतं नंतर. कारण जसजसं तुमच्यावर संस्कार होत जातात, मग धर्माच्या बाबतीत संस्कार झाले तर माझा धर्म मोठा, तुझा धर्म छोटा. धर्माचे संस्कार पण चालतील, म्हणजे मी असा इथपर्यंत सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. पण मी श्रेष्ठ आणि तू कनिष्ठ हा जेव्हा भेदभाव सुरू होतो तिथेच फक्त प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवायचं. कारण मी असा आणि मी अमुक ह्या गोष्टी व्यवहाराला पाहिजेच, व्यवहाराला पाहिजेच. आपण ट्रस्टी म्हणतो की एखादा जनरल मॅनेजर म्हणतो, ही पोस्ट का देतो आपण, कारण त्याच्यावर काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आपण देतो. तुम्ही म्हणाला की अशी पद्धत यायचीच नाही तर मग जमणारच नाही, मग रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची, सद्गुरू म्हणतात की सर्वांचं म्हणजे कोणाचंच नाही. इथे जर एखादी गोष्ट ठेवली आणि सांगितली ही गोष्ट सर्वांची,
मग कोणच लक्ष देत नाही. कळलं ना? पण जेव्हा मी म्हणतो ती माझी, तेव्हा माझं लक्ष बरोबर असतं. कोण हात लावतो का त्याला? हात लावून तर बघ आहे मी तर बसलेलो. म्हणजे काय की आपण जेव्हा एखादी गोष्ट सर्वांची म्हणतो तेव्हा ती कोणाचीच नसते, लक्षात ठेवायचं. म्हणून ही जी पदव्या देतात किंवा तुम्ही ज्ञानाने मोठे होत जातात, ज्ञानाने जेव्हा मोठे होत जातात तेव्हा आपल्याला एक एक पदव्या मिळत जातात. ह्या पदव्याची पण गरज असते, कारण त्याच्यावर जबाबदारी पण वाढत असते. नुसत्या काय पदव्या मिळत नसतात, त्या जबाबदारी पण त्याच्यावर येत असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणून या पदव्यांची पण गरज असते. पण ती घेतल्यानंतर सद्गुरूंनी जे सांगितलेत, शेवटचे 3 क सांगितलेले आहेत ते महत्वाचे. करुणा, कौतुक आणि कृतज्ञता, हे 3 गोष्टी महत्वाच्या. जरी तुम्ही मोठे झाला, कोणी जनरल मॅनेजर होऊ दे नाही तर प्रेसिडेंट होऊ दे, पण करुणा, कौतुक आणि कृतज्ञता 3 गोष्टी विसरता कामा नये, हे महत्वाचं आहे. म्हणून मी असा, मी अमुक आणि मी असा ही ओके, पण मी असा आणि बाकी सगळे तुच्छ, बाकी सगळे कनिष्ठ, हे म्हणणं फक्त वाईट आहे. म्हणून व्यवहाराला हे सगळं पाहिजेच. व्यवहारापुरती नाव पाहिजे, पदव्या पाहिजे, सगळं पाहिजे. कारण समता समता जे म्हणतात ना, मध्ये कुठेतरी कधी आलो तुम्ही विसरलो, समता म्हणतात म्हणजे सगळे सारखे, सगळे सारखे सद्गुरूंनी म्हटलेलं नाही. सद्गुरूंनी समताचा अर्थ परफेक्ट दिलेला आहे. समता म्हणजे काय? समता ही समदर्शनामध्ये असते, असं आहे सद्गुरू. म्हणजे काय? सगळी माणसं म्हणून सर्व सारखेच, माणसं म्हणून सर्व सारखेच, पण म्हणजे समदर्शन म्हणजे तुम्ही बघताना माणूस म्हणूनच पाहायचं प्रत्येकाकडे, आणि माणुसकीनीच त्याला वागवायचं, याला म्हणतात समता. पण विविधता असणारच, विविधता असणारच. म्हणजे कोणी जनरल मॅनेजर असेल तर त्याला तुला खुर्ची द्यायलाच लागते. म्हणून उद्या जर पंतप्रधान आले तर त्यांना आपण खाली बसवणार नाही, आपण त्यांना चांगलं आसन देणार. का? जरी समता असली तरी सुद्धा योग्यतेप्रमाणे प्रत्येकाला एक मान सन्मान द्यायला लागतो. याचा अर्थ बाकीच्यांचा अपमान करणं हे नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सन्मान करण्याचा अर्थ बाकीच्यांचा अपमान करणं हे अपेक्षित नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून समताचा अर्थ नीट समजून घ्यायला पाहिजे आपण, की समता कशामध्ये आहे? समदर्शनामध्ये. दर्शनी समाधान पाहिजे, म्हणजे प्रत्येक जण तुम्हाला माणूस म्हणून दिसला पाहिजे, माणुसकीने वागवलं पाहिजे, आणि त्याच्याकडे पाहताना आपण आनंदाने पाहिलं पाहिजे, माणूस म्हणून पाहिलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. पण जरी माणूस म्हणून एकत्र असले तरी सुद्धा योग्यतेप्रमाणे आपण सन्मान द्यायलाच पाहिजे. हा, तर सांगायचा मुद्दा काय की ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये काय काय झालं आपण बघितलं की पहिलं म्हणजे मायेमुळे विसर पडला आणि तो मी देह म्हणायला लागला. आणि ही मी देह ही कल्पना आहे म्हणून सांगितलं सद्गुरूंनी. म्हणजे काय? कल्पनेमध्ये 2 झाला, खरे 2 झालेले नाही, आहे एकच. कल्पनेमध्ये 2 म्हणून सद्गुरू नाही. चकणा माणूस, चकणा माणूस, चकण्या माणसाला एकाचे 2 दिसतात, बरोबर ना? एकाचे 2 दिसतात. तसं आपण चकणे झालेलो आहोत. आपल्याला 2 दिसतात, ते वेगळे 2 दिसतात. म्हणून हे चकणे लोक आहेत ना, मग चकणा खायला जातात. मग म्हणजे चकणं होणं म्हणजे कल्पनेत 2 निर्माण झाले. मग सद्गुरू काय म्हणतात? 2 नाही आहे, लक्षात ठेवायचं, एकच आहे, फक्त कल्पनेमध्ये 2 आहे. म्हणून एक गेला की दुसरा उदयाला येतो, दुसरा गेला की पहिला उदयाला येतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून एकातलं दुसऱ्यामध्ये रूपांतर होणार आहे, पण 2 वेगळे नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून हे जे झालंय ते कल्पनेत झालंय, लक्षात ठेवा. आपण कल्पना केली की एकाचे 2, तो वेगळा आणि मी वेगळा, अशी आपण कल्पना केलेली आहे. मग पुढे काय झालं? मी सांगितलं मी अमुक आणि मी असा, असं झालं. आता या सर्व गोष्टीसाठी सद्गुरूंनी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण कोणी बदलू नये, मी सांगतो. आणि बदललं ना की गोंधळ जातात लोक, मी बघितलेले म्हणून सांगतो. आपलं कुठलं ते उदाहरण द्यायला देतात ना, तिकडे गोंधळ होतो. कारण दृष्टांत आणि द्राष्टांत याच्यामध्ये खूप फरक असतो. द्राष्टांत हा सूक्ष्म असतो आणि त्याला जो आपण दृष्टांत देतो हा स्थूल असतो, लक्षात ठेवायचं. त्यामुळे स्थूल उदाहरण देऊन
लक्षात सूक्ष्म गोष्ट सांगणं सोपं नसतं. म्हणून सद्गुरू जेव्हा एखादी गोष्ट सांगतात ना ते उगीच बदलायचं नाही. आपली काही डोकं चालवण्यासाठी सद्गुरूंनी काय सांगितलं की राजा आणि भिकारी हे उदाहरण दिलं. मी नेहमी असं बघतो, मला जरी कधी कठीण वाटलं ना की मी राजा भिकारी बघतो म्हणजे मला लगेच समजतं. तुम्हाला पण समजेल, लक्षात ठेव. राजा हा भिकारी स्वतःला समजायला लागलेला आहे, बरोबर. म्हणजे त्याला भ्रम झालेला आहे, भ्रमिष्ट झाला आणि तो स्वतःला भिकारी समजायला लागला आणि तो भीक मागतोय, बरोबर. आता तुम्हाला क्लिअर होईल की भीक मागणारा कोण आहे, राजाच आहे, बरोबर. पण राजा भीक मागतोय असं म्हटलं ना तर तिथे काय गडबड होते सांगतो. कर्ता आणि करविता याच्यामध्ये खूप गोंधळ लोक घालतात, तुम्ही बघितलेले आहेत. कारण सद्गुरूने आम्हाला सांगितलेलं बसून एकदा कर्ता म्हणजे काय आणि करविता म्हणजे काय हे नीट समजून घेतलं पाहिजे. कारण त्याचा अर्थ निरनिराळ्या ठिकाणी बदलत असतो. म्हणून मी तो शब्द सध्या आणत नाहीये, नंतर मी योग्य वेळी तो घेऊन येईन. पण सांगायचा मतलब काय की राजा भीक मागतोय. भीक मागणारा कोण आहे, राजाच आहे. पण तो भिकारी समजून भीक मागतोय, हा प्रॉब्लेम आहे. फक्त राजा आणि भिकारी दोन आहेत का, नाही, एकच आहे. भीक मागणारा राजाच आहे. म्हणून राजा भीक का मागतोय, कारण तो भ्रमिष्ठ झालाय. आणि भीक मागितल्यामुळे त्याला राजेपणाचा भोग मिळत नाहीये. राजेपणाची जी मजा आहे, अरे राजामध्ये काय, पण त्याचा तो भोग नाही. कारण का, तो स्वतःला भिकारी समजतो, हा प्रॉब्लेम आहे. म्हणून सद्गुरू म्हणतो आपल्यामध्ये सगळीकडे हाच प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. काय निर्माण झालाय प्रॉब्लेम, आपण आहोत राजा पण आपण आता भीक मागतो, हा प्रॉब्लेम आहे. म्हणून सांगायचा मतलब काय की राजा भीक मागतोय ना, हे वाक्य जर नीट लक्षात ठेवलं, ही उपमा किंवा हा दृष्टांत हा तुम्ही जर नीट लक्षात ठेवला तर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. मग करता म्हणा, करविता म्हणा, काही म्हणा, उलट सुलट म्हटलं तरी आपल्या डोक्यात फिट बसतं की काय झालंय तिथे, बरोबर ना. म्हणून आता दोन होणं शक्य नाही. कारण राजा भीक मागतो म्हटल्यानंतर दोन नाही, तिकडे एकच आहे. राजा आणि भिकारी एकच. फक्त भिकारीचा जर भ्रमिष्ठपणा गेला तेव्हा तो राजा होणार, आणि राजाला भ्रमिष्ठ झाला की तो भिकारी होणार, एवढा फरक आहे. तेव्हा साक्षात्कार म्हणजे भिकारीचा भ्रमिष्ठपणा जेव्हा गळून पडेल तेव्हा भिकारी राजा होणार. म्हणजे राजा आहे तो, त्याला फक्त काय म्हणतात त्याला साक्षात्कार होणार, त्याला जाणवणार, तेवढंच फक्त, आणि काय नाही. म्हणून सद्गुरू म्हणतात सगळं इकडेच आहे आपल्याकडे. सुख सच्चिदानंद स्वरूप आपलंच आहे, पण आपण त्याला विसरल्यामुळे आपल्याला सुख मिळत नाही, आनंद मिळत नाही, समाधान मिळत नाही, शांती मिळत नाही, काहीच मिळत नाही. आता हा मोठा प्रॉब्लेम आपल्याला झालेला आहे. पण नंतर मी कधी कधी असा विचार करतो, आहे उपयोग काय त्याचा, आहे म्हणून काय उपयोग आहे, हो की नाही. सुख पाहिजे मग इथे शोधा म्हणतात ना सद्गुरू, इथे आहे, आपण बाहेर शोधतोय, मग इथे आहे म्हणजे काय उपयोग काय आपल्याला. नंतर मला नीट कळलं काय ते. कारण सुख, समाधान आणि शांती या तिन्ही गोष्टी आहे ना तुम्हाला कुठेच मिळणार नाहीये, बाहेर कुठेच मिळणार नाहीये. आताच आम्ही येत होतो गाडीतनं, समोर एका ट्रकवर एक माणूस झोपला होता. बाजूला मस्तपैकी कुठल्या तरी दुधाच्या हे होत्या, त्या हे असतात ना कॅन्स, आणि त्याच्या बाजूला जी जागा होती त्याच्यावर मस्त गाळा ढूळ झोपला होता. सुखी माणूस आहे हा, अशा जागेत पण झोपू शकतो. आपल्याला नाही झोप लागणार नाही, आपल्याला सगळं नीट पाहिजे ना. म्हणजे काय, सुख शांती समाधान हे कुठल्याही पैशावर अवलंबून नाहीये, कशावरच अवलंबून नाही. आणि ही मिळवण्याची गोष्टच नाही सद्गुरू म्हणतात, ती फक्त अनुभवायची आहे, उपभोगायची गोष्ट आहे ही फक्त, आणि काही नाही. सुख समाधान शांती ही गोष्ट मिळवायचीच नाही आपल्याला कुठेच, ती फक्त उपभोगायची. आणि मिळवायचं काय, बाकीच्या गोष्टी, पैसा, गाडी बिडी सगळ्या गोष्टी मिळवायच्या, सुख सोयी सगळ्या मिळवायच्यात आपल्याला. पण सुख मिळवायचं नाही आपल्याला, सुख तिथेच आहे. आपल्याला फक्त ते उपभोगायचं आहे. आणि ते उपभोगायचं कसं आहे सद्गुरू शिकवतो आपल्याला. सद्गुरूने उपभोगाची व्याख्या केली. उप म्हणजे जवळ, जे जवळ आहे ना तेच फक्त भोगायचंय आपल्याला. म्हणजे त्याचा स्वाद घेत राहायचंय, सगळं आहेच, स्वाद घेत राहायचंय फक्त. आता तेच कठीण होऊन बसलेलं आहे ना. म्हणून सुख समाधान शांतीसाठी आपण किती वणवण फिरलो, किती पैसा कमवला, किती पदं घेतली, किती मोठे झालो, तरी सुख समाधान शांतीचा संबंध त्याच्याशी येतच नाही.
म्हणून सद्गुरू सांगितलं काय, प्रपंच सुखाचा करणं म्हणजे परमार्थ. म्हणजे काय, प्रपंचामध्ये सुख परमार्थामुळेच मिळणार आहे, लक्षात ठेवायचं. प्रपंचामध्ये सुखसोयी तुम्ही मिळवा भरपूर, जेवढ्या मिळवायचे तेवढ्या, पण प्रपंचामध्ये प्रपंच सुखाचा करणं म्हटलंय. सुखाचा करण्यासाठी परमार्थाची गरज आहेच. बरं, हा परमार्थ म्हणजे 10 मिनिटं 20 मिनिटं सकाळी उठून 40 मिनिटं करायचं आहे का? इथे सद्गुरूचं महत्व आहे, लक्षात ठेवा. सद्गुरू महान इथे आहे आणि प्रॅक्टिकल इकडे आहे, हे लक्षात ठेवायचं. तर लोकांना काय वाटतं परमार्थ करायचा म्हणजे सकाळी उठून अर्धा तास 1 तास 2 तास डोळे मिटून बसलं की परमार्थ झाला. तो फक्त प्रॅक्टिससाठी असते, ती साधना असते. पण परमार्थ खरं काय म्हणतात, क्षणोक्षणी परमार्थ पाहिजे. परमनंट, सतत क्षणोक्षणी परमार्थाचं अधिष्ठान पाहिजे तुम्हाला. तुम्ही म्हणा कसं शक्य आहे? सद्गुरू सगळं सांगितलेलं आहे, ते मी हळूहळू घेणार आहे. म्हणून मी म्हणतो की सगळं प्रॅक्टिकल आहे सद्गुरूंचं, आणि हा साक्षात्कार मला झालेला आहे. सद्गुरूंनी जे शिकवलं आहे ना, हा प्रॅक्टिकल आहे आणि हे कोणालाही करता येण्यासारखं आहे, ह्याचा साक्षात्कार मला नक्की झालेला आहे. म्हणून हे जे काय मी सांगत होतो, हा प्रपंचामध्ये अधिष्ठान परमार्थाचं पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, सतत सावध असलं पाहिजे. सद्गुरूने एकदम सिंपल केलं, सावध तो सुखी. म्हणजे काय, प्रत्येक क्षणाक्षणाला जर तुम्ही सावध राहिला तर प्रपंचामध्ये जो सुख आणि परमार्थाचं पण सुख, बघा किती सुंदर, सावध तो सुखी. म्हणून मी नेहमी सांगतो, सद्गुरूने एकच वाक्य सांगितलेलं असतं, त्या वाक्याचा अर्थ, गुह्यार्थ हे तुम्ही जेवढे डीप जात जाल ना तेवढं कळत जाईल. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे सगळे मंत्री सगळे बोलतात. सद्गुरू बद्दल बोलायचं म्हणजे तू काय तुझ्या शिल्पकार म्हटलं की काम झालं ना, बाकी काय माहितच नसतं, त्यामुळे असंच बोलायला. पण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार याचा वरवर अर्थ एक आहे संसारामध्ये, त्याच्यामध्ये डीप अर्थ आहे अध्यात्मामध्ये. म्हणजे सांगायचं म्हटलं काय, प्रत्येक सद्गुरूंचा सिद्धांत हा डीप आहे. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणायचं खोली खूप आहे, उड्या मारायला पाहिजे, खूप बुडी मारायला पाहिजे, त्याशिवाय मिळणारच नाही, तुमच्या हाताला लागणार नाही. म्हणून सावध तो सुखी हा सद्गुरूंनी शब्द वापरलाय, सावध तो सुखी. म्हणजे काय, प्रपंचामध्ये सावध म्हणजे चालताना सावध राहा, बरोबर, कुठली गोष्ट करताना सावध राहा. आपण पडतो का, आपलं लक्ष नसतं, आपण सावध नसतो. क्षणाक्षणाला आपलं लक्षच नसतं पुढे, आपलं लक्ष कुठे असतं, नको तिकडे, बरोबर ना, नको तिकडे लक्ष असतं आपलं, त्यामुळे पडतो. म्हणून हे जे लक्ष ठेवणं ह्याला सावधगिरी म्हणतात. म्हणून प्रपंचामध्ये सुद्धा सावध असलं पाहिजे सतत, आणि परमार्थामध्ये सुद्धा सावध राहणंच महत्वाचं आहे. म्हणून सावध कसं राहायचं हे सद्गुरू शिकवलेलं आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. की सद्गुरूंनी पहिल्यांदा काय सांगितलं, चालताना सावध राहा, केळ्याच्या सालीवर घसरशील, बरोबर, चालताना स्टेप बघ नाही तर घसरशील, पायरी ओळखून वाग नाही तर पडशील. नंतर काय सांगितलं, संगतीच्या ठिकाणी सावध राहा, संगतीच्या ठिकाणी संगत निवडताना खूप सावध राहा, प्रकृतीच्या ठिकाणी सावध राहा. नंतर काय सांगितलं, विचारांच्या ठिकाणी सावध राहा, बघा कसं वरती वरती नेत गेले. आणि नंतर सांगितलं जाणीवीच्या ठिकाणी सावध राहा. म्हणजे काय, सावध तो सुखी हा सद्गुरूंनी परमार्थ शिकवलेला आपल्याला. म्हणून सतत प्रत्येक क्षणाक्षणाला सावध राहिलं तर प्रत्येक क्षण हा सण होणार, लक्षात ठेवायचं. सावध राहायचं म्हणजे काय, सावध राहायचं म्हणजे काय, त्याला विसरायचं नाही, सतत त्याची आठवण काढत राहायचं, सतत त्याचं आठव असलं पाहिजे, सतत आठव असलं पाहिजे. आणि हे शक्य आहे, सगळं शिकवलंय आपल्याला. हळूहळू आपण शिकूया. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आहे ना, हे हळूहळू ते पुढले पण साधना केल्या पाहिजे, पूर्वतयारी, आणि आपण जे शिकवतो ते सगळं तुम्ही केलं पाहिजे. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला आजकालचा शब्द ऑनलाईन आहे, ऑनलाईन पर्चेसिंग, ऑनलाईन सगळ्या गोष्टी, ऑनलाईन सगळ्या गोष्टी ऑनलाईन मिळतात ना हल्ली, नेट बँकिंग ऑनलाईन. तर सद्गुरूंनी साधना पण ऑनलाईन केलेली आहे. ऑनलाईन केली म्हणजे काय, कुठलीही गोष्ट करताना
कुठलीही गोष्ट करताना सावध राहायचं. कोण करतोय त्याचं भान घ्यायचं आणि काय करतोय याचं भान घ्यायचं. सोपं आहे ना. दोन्हीचं भान घेत राहायचं. करता कोण आणि आपण काय करतोय दोन्हीचं भान पाहिजे. नाही तर करता कोणतं भान घ्यायचं आणि करायचं वाईट. बरोबर ना. तोच करतोय पण मी स्मगलिंग करतो तोच करतो असं भान नको आपल्याला. म्हणून काय करतोय इथे पण लक्ष पाहिजे. काय करतोय इथे पण लक्ष पाहिजे. सगळी साधनेमध्ये शिकवलंय दृश्य दृष्टी द्रष्टा तिन्हीकडे फिरलं पाहिजे. तिन्हीकडे फिरलं पाहिजे. म्हणून महत्वाचं काय आहे की ऑनलाईन तुम्ही कुठलीही गोष्ट करताना फक्त एक क्षण सावध राहा आणि कोण करते याचा फक्त भान घ्यायचे आणि काय करायचं नाहीये. आणि हे ऑनलाईन करता येणं सगळे ऑनलाईन करायचं. उगीच सकाळी उठून 2-2 तास घालवायचेच नाहीत. पहिले कशाला घालवायला लागतात समजायला. एक लक्षात ठेवा. तुम्ही काय सांगितलं तुम्हाला पाहणारा या सगळ्या गोष्टी समजायला लागतात पहिल्यांदा. नाही तर काय कळतच नाही ना. काय पाहणारा कोण काय कळतच नाही. म्हणून ही जी साधना आपण करतो ही साधना करता करता तुम्हाला पाहण्याचं भान यायला लागलं एकदा की मग तुम्हाला ते ऑनलाईन करता येते. मग तुम्हाला पुढे बसायला नको. कारण आपल्या प्रपंचामध्ये वेळ नाही ना. प्रपंचामध्ये काम तर केलंच पाहिजे. पण काम करताना सतत काय म्हणतात करता कोण आणि काय करतो इथे दोन्हीकडे लक्ष दिलं पाहिजे. साधी गोष्ट आहे. म्हणून मी हल्ली साधना एक करून घेतो लोकांकडे. पिताना पाणी पिताना सगळी काय घेतलं पाणी पिताना कोण पितो याचं भान घ्या. बरोबर. ती सगळी पूर्वदेवीचा विषय तू लावून दे. पण पिताना लक्ष तिकडे ठेवायचं पिण्यामध्ये. आणि प्याल्यानंतर ज्याच्यामुळे सगळं मिळालं त्याची कृतज्ञता व्यक्त करायची. 3 स्टेप करायचे एका वेळेला. म्हणून प्रत्येक ऍक्टिव्हिटी करताना कृतज्ञता व्यक्त करायची. त्याचं भान घ्यायचं आणि जे काही करतो त्याच्यामध्ये एन्जॉय करायचं. याच्यामुळे काय होतं माहितीये तुम्ही पूर्णपणे वर्तमानात राहतात. पूर्णपणे वर्तमानात राहतात. कारण मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं की आपण आहे ना आपण सच्च भान घेणं म्हणजे आपल्याला जमत नाही. कारण आपण बेभान झालेलो आहोत. मागच्या वेळेला मी सांगितलं ना आपण बेभान झालं. बेभान झालं म्हणजे काय 2 भान करतो आपण. 2च भान आहेत आपल्याला. एक म्हणजे काय मिळवायचं आणि काय टाळायचं. काय मिळवायचं म्हणजे भविष्य. काय टाळायचं म्हणजे भूत. बरोबर. भूत आणि भविष्य याच्यामध्ये आपण अडकलेलो आहे. वर्तमानपण जगायलाच मिळत नाही. जगताच येत नाही आपल्याला. जगताच येत नाही. म्हणून वर्तमान काळात जगायचं असेल तुम्हाला वर्तमान क्षणात जगायचं असेल म्हणजे सच्च भान घ्यायचं असेल. सच्च भान घ्यायचं म्हणजे काय हो लोक चित्त सच्च भान घेतलं पाहिजे. चित्त सच्च भान घ्यायची वाक्य फेकतात फटाफट. सच्च भान घ्यायचं म्हणजे आहे त्याचं भान घ्यायचं म्हणजे वर्तमानात राहायचं. वर्तमान क्षणामध्ये राहायचं. कारण तुम्ही यांना जरा जरी भान सुटलं तुमचं सच्च की तुम्ही भविष्य आणि भूतकाळात गेले समजा. आणि आपण सतत भविष्य आणि भूतकाळ असल्यामुळे आपण बेभान झालोय. आपल्याला सच्च आणि स्वरूप आपल्या याचं भानच नसतं. सच्च सोडावं आपल्या शरीराचं मग भान नाही आपल्याला. आहे का कोणाला. फक्त नटून निघतो बाहेर तेव्हा आपण बघतो आरशामध्ये आणि काय ती दाढ दुखते. आज कोणाची दाढ दुखते. मगाशी कोण म्हणत कुठे आले दाढ दुखते त्यांची. तर दाढ बीड दुखली ना की शरीराचं भान येतो. तोपर्यंत शरीराचं भान येत नाही. तुम्ही विचार करा. सतत विचार चालू असतात आणि विचारात आपण बाहेरच पडत नाही. आणि विचार केले म्हणजे भूत आणि भविष्य लक्षात ठेवा. भूत मागे लागलेली आहे लक्षात ठेवायचं. कारण विचार करणं म्हणजेच भूत आणि भविष्यामध्ये जायचं. वर्तमान आलं की विचार थांबतात लक्षात ठेवा. विचार बंद वर्तमान आल्यानंतर मग फक्त ऍक्टिव्हिटी लक्ष लागतं लक्षात ठेवा. ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपण बुद्धी वापरतो रिझनिंग वापरतो पण विचार नाही करत. संकल्प विकल्प करत नाही आपण लक्षात ठेवायचं. म्हणून सगळी लव वर्क सांगितलं त्याच्यासाठी. लव वर्क म्हणजे काय पूर्णपणे तुम्ही कामामध्ये टाका. तुमचं पूर्णपणे टाका. आणि हीच साधना आहे लक्षात ठेवा. पूर्णपणे मनापासून जेव्हा काम करतो ना माणूस तेव्हा तो साधनेत असतो लक्षात ठेवा. सद्गुरूजी सांगतात ना सगळ्या गोष्टीचा अर्थ खूप असतो. लव वर्क म्हणजे काय आणि ब्लेस ऑल दोन गोष्टी नाही सांगितल्या. लव वर्क म्हणजे प्रपंच. ब्लेस ऑल म्हणजे परमार्थ.
लव वर्क पण असं कर की त्याच्यात परमार्थ सिद्ध झाला पाहिजे. म्हणजे कसं पूर्णपणे त्या वर्कमध्ये तुम्ही जेव्हा गुंता, बघा तुम्ही कामामध्ये जे गुंता ना, कुठेही लक्ष नसतं, कुठेही. आमचा यश टीव्ही बघत असतो ना, ते कुठले ते डोरेमॉन काय बघत असतो ना, असा बघत असतो. तुम्ही त्याला किती हाक मारा, काही करा, तसं आपलं असतं. आपण पण तसेच असतो. आपण जेव्हा कामात मग्न असतो ना, तेव्हा कोणी किती बोलत लक्ष देत नाही आपल्याला. किती बाहेर आवाज होऊ दे आपल्याला माहीतच नसतं. कोण आला कोण गेला काहीच माहीत नसतं. का तेव्हा आपण त्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलो असतो. आणि जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो तेव्हा फक्त बुद्धीचं काम असतं, मनाचं काम नसतं. लक्षात ठेवा. तुम्ही मला ऍक्टिव्हिटी करतोय ना, मन आहे, मन नाही. मन हे काय म्हणतो, सगळे संकल्प विकल्प करतं, विचार करतं. इथे संकल्प विकल्प काय नाही, इथे कामामध्ये लक्ष. आणि एक काम करताना जी बुद्धी लागते अनालिसिस करायला, कारण बुद्धी काय करते, अनालिसिस करते, डिसिजन घेते, ते काम चालू असतं बुद्धीचं. पण मन कुठेही जात नाही ते. आणि म्हणून आपण ते आपल्या मनाला बांधून ठेवलेलं असतं, तेव्हा वर्तमान क्षणामध्ये बांधून ठेवलेलं असतं. म्हणून ती उपासना. म्हणून उद्योग हा योग आहे असं सगळं म्हटलंय. का ते काय हे नाही जुळवले, उद्योग आणि योग जुळवलं नाही. लोकांना वाटतं खोट्या केलेले, उद्योग हा योग खोट्या नाही केले. उद्योग हा योग आहे का, तेव्हा तुम्ही वर्तमानात असताना तेव्हा तुम्ही योग साधता. योग साधता म्हणजे तुम्ही कनेक्ट होता. कनेक्ट मागे मी सांगितलं, हात आणि आता, हातामध्ये राहिले कनेक्ट, आतमध्ये कनेक्ट, आपोआप ऍक्सेस होतो. ऍक्सेस त्याला संधी म्हटलंय, संधी. आणि दीपक चोप्राच्या पुस्तकामध्ये त्यांनी त्याला फील्ड ऑफ ऑपॉर्च्युनिटी, पोटेन्शियल ऑफ ऑपॉर्च्युनिटीज म्हटलंय. संधीला शब्द नाही वापरला. म्हणजे काय, त्या संधीमध्ये सगळं काही आहे तुम्हाला. तुम्ही जर तिथे राहिला ना, इंट्युशन आहे, सगळं काही तुम्हाला मिळणार आहे. सगळ्या आयडिया तिकडेच सुचतात वर्तमानात, भविष्यात आणि भूतकाळात नाही सुचत. म्हणून सांगायचा मुद्दा काय की जी उपाधी धारण करण्याची जी प्रोसेस आहे, ह्याच्यामध्ये जाणीवेमध्ये विसर पडतो आणि मग आपलं संकुचित होत जातो. आपण पहिला मी देह हे आकुंचन झालं, आकुंचन इज ओके. पण त्याच्यानंतर जे संकुचितपणा जो येतो, मी आणि माझं, हा जो संकुचितपणा येतो तो प्रॉब्लेमॅटिक असतो. लक्षात ठेवायचं. म्हणून हा जो मी पण आहे ना, हे मी पण हे आपल्याला त्रासदायक होत चालतो. म्हणून मी मागे म्हटलं होतं की मी पण आणि शहाणपण याचा घनिष्ठ संबंध आहे. मी पण, कमीपण आणि शहाणपण या तिघांचा घनिष्ठ संबंध आहे. लक्षात ठेवा. मी पण जर कमी करायचं असेल तर कमी पण घेता आलं पाहिजे, कमीपणा घेता आला पाहिजे. कमीपणा घेता आला पाहिजे म्हणजे सदुन तुला सांगितलंय, आपला अहंकार चेपता आला पाहिजे. अहंकार चेपायचा म्हणजे मी परत सांगितलं, अहंकार चेपायचा म्हणजे काय, कधीतरी माघार घेता आली पाहिजे. आपल्याला चुकलं सॉरी म्हणता आलं पाहिजे. याला म्हणतात कमीपणा घेणं. कमीपणा घेणं म्हणजे काय, हे नाही. कमीपणा म्हणजे कधीतरी माघार घेता आली पाहिजे. भांडणं झाली, पहिलं कोण बोलणार, मी का बोलू, तिने बोललं पाहिजे. मग नवरा बायकोचं भांडण वार्ता कशाला पाहिजे ना, पहिलं कोण बोलणार हा प्रश्न असतो. बोलायचं असतो दोघांनाही, भांडलेले असतात. आता पहिलं कोण बोलणार, झाला प्रॉब्लेम. मग एक दिवस जातो, 2 दिवस जातो. जितके दिवस जातात ना तितका इगो आणखी वाढत जातो. आता कठीण होत जातं, कोण बोलणार पहिला. पहिल्या दिवशी बोलणं सोपं असतं, नंतर आणखीन कठीण होत जातं. कारण तो अहंकार वाढत जातो. मी नाही बोलणार, त्याने बोलतो पहिला. आणि ह्याच्यामुळे काय होतं माहितीये, द्वेष वाढतो, सगळं वाढत जातं. म्हणून तिथे जो पहिला येतो तो जिंकतो. जो पहिला कमीपणा येतो ना, माझं सॉरी, चुकलं, माझं समज, चल माझं चुकलं, आणि काय होतं माहितीये, त्याला कमीपणा येत नाही. त्याला कमीपणा घेतल्याने तो कमी होत नाही, तो मोठा होतो. तुम्ही करून बघा. फक्त आपण एक मजा करून बघूया. तुमचं कधी कोणाची भांडण झालं ना, तुम्ही जरी खरे असला तरी तुम्ही जाऊन त्याला सॉरी म्हणा. बघा काय मजा येते ती. तो तुमच्या पायाकडे येतो. करून बघा एकदा, पायाकडे येतो तो. आणि नाही हो, तुम्ही काय सॉरी म्हणता, काय मीच सॉरी. कारण तुम्ही एकदा सॉरी म्हटल्यानंतर तो मोकळा होतो
मग त्याला कळतं आपण चुकलेलो आहोत, मग तो पाय धरतो. असं म्हणू नका, मीच चुकलो, असं तुम्ही जास्त हे करून घेऊ नका, वाईट वाटून घेऊ नका, असं तो आपल्या पायाकडे येतो. म्हणून कमीपणा घेण्यामध्ये काय कमीपणा नाही, लक्षात ठेवायचं. कमीपणा म्हणजे सॉरी म्हणता आलं पाहिजे, पहिलं जाऊन विचारता आलं पाहिजे, हे आपल्याला करता आलं पाहिजे. पण माणसाचा काय म्हणजे अहंकार एवढा फुगतो ना की चूक समजली तरी ते चूक कबूल करत नाहीत. इथे प्रॉब्लेम आहे मोठा. कारण का मान आहे ना आतला, त्याची चूक नाही. आज मी तुम्हाला सगळ्यांना मुक्त केलेलं आहे, तुम्ही काय तुमची चूक नाही. सगळ्या तो बसलेला त्यांनी बांधले गेले. आणि सद्गुरूंचं वाक्य आहे, कुठली मस्करीबाजी आहे, पण सद्गुरूंचं वाक्य आहे की तो महान आहे म्हणून आपल्याला मान वाटतो. आपण हे सद्गुरू टीव्हीवर सांगितलेलं आहे, टीव्हीच्या याच्यामध्ये. तर सांगायचा मतलब काय की ही जी आपली उपाधी धारण करण्याची प्रोसेसमध्ये सगळ्या गोष्टी होत असतात. मग याला सद्गुरूंनी ग्रहणाचं उदाहरण दिलंय. ग्रहण, पहिलं मायेचं ग्रहण सांगितलं, नंतर कल्पनेचं ग्रहण, त्याच्यानंतर संस्काराचं ग्रहण सांगितलं. हा, पहिलं निसर्गाचं नियमाचं ग्रहण आणि मग संस्काराचं ग्रहण सांगितलेलं. आता हे ग्रहण लागली म्हणजे काय होतं, ग्रहण लागली की सूर्याचं तेज कमी कमी होत जातं आणि शेवटी अंधकार होऊन जातो. तसं आपलं हा जो आत्मसूर्य आहे याला काय म्हणतात, तो काळवंडायला लागतो आणि शेवटी तो पूर्णपणे झाकाळला जातो. म्हणून याला काय देदान सुटे गिरा म्हणतात ना, ग्रहण लागलं की सगळेजण देदान सुटे गिरा. इथे काय, इथे सद्गुरूकडे म्हणायचं दे ज्ञानदान सुटे गिरा. सद्गुरूंकडे ज्ञानाचं दान मागायचं. जेवढं ज्ञान मिळेल ना तेवढं ग्रहण सुटेल. आणि ग्रहण सुटण्यासाठी एकदम दिव्य साधनं नकोय, लक्षात ठेवा. आमच्याकडे सगळ्यांना एकदम दिव्य साधनं पाहिजे. आम्ही ह्याच्यात जायची गरज नाही, आम्हाला एकदम आकाशमार्ग शब्द खूप आवडलाय लोकांना. आम्ही सगळे आकाशमार्गाने जाणारे माणसं आहोत. आम्ही नेहमी प्लेननीच फिरतो, आम्हाला आकाशमार्गच पाहिजे, आम्हाला हे नाही जमणार. प्रार्थना मिळतं नाही दुसऱ्याने म्हणू दे, पण खरी मजा काय माहितीये, हा आकाशमार्गाला प्लेन मध्ये जाण्याच्या अगोदर बऱ्याच गोष्टी करायला लागतात, हो की नाही. फॉरेनला जायचं असेल तर पहिलं पासपोर्ट काढा, व्हिसा काढा, व्हिसाला इंटरव्ह्यू लावून द्या, व्हिसा मिळाल्यानंतर सिक्युरिटी चेक, असे बरेच चेक केल्यानंतर प्लेनमध्ये बसायला मिळतं, बरोबर की नाही. आणि मग आकाशमार्ग. आम्ही म्हणतो आम्ही काहीच करणार नाही, पासपोर्ट नाही काढणार, व्हिसा नाही काढणार, काहीच करणार नाही, आम्ही डायरेक्ट आकाशमार्ग. म्हणून हे संस्काराचं ग्रहण पहिलं काढलं पाहिजे असं सगळं म्हणतात. हे जे संस्कार झालेत ना आपल्याला, हे संस्काराचं ग्रहण कमी झालं पाहिजे. म्हणजेच का मी पण कमी व्हायला पाहिजे. हा जो मी पण आहे ना, हे जेवढं कमी होईल ना तेवढं तुम्ही पुढे जा. सगळं त्याला पातळ म्हटलंय. अहंकार पातळ व्हायला पाहिजे. संपूर्ण जात नाही अहंकार, संपूर्ण अहंकार जाणं कठीण आहे. पण सदू काय म्हणतात, हिंगाची पिशवी होती ती किती धुतली तरी हिंगाचा वास येतोच ना. हिंगाची पिशवी किती धुवा तुम्ही, कांदा पण कापल्यानंतर सुरीनं तुम्ही किती धुवा, आणि ती सुरी नंतर सफरचंदाला वापरा, वास येतोच येतो ना. तसं आहे, तुम्ही किती धुतलं तो वास राहतोच. राहू दे, वास राहायला हरकत नाही, पण दुर्वास नको आपल्याला, बरोबर ना. दुर्वास ऋषी व्हायचं नाही आपल्याला, वास राहू दे. वास पाहिजे, तो चांगला असतो. थोडा पाहिजेत ना, सदू म्हणलं थोडं तर पाहिजेत ना, नाहीतर तुम्हाला सगळेजण तपलीत मारून घेऊन जाईल. थोडं तर पाहिजे. तर सांगायचा मुद्दा काय की हे जी सगळी उपाधी आपण धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये जे काही होतंय त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की राजा भिकारी समजतो स्वतःला, हे लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवलं की तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. कारण काय झालं माहिती, आता पुढे सद्गुरूंनी तो अभंग घेतलाय तुकाराम महाराजांचा, चाले हे शरीर कुणाचे असते, कोण बोलवितो हरिविना, बाकी सगळा तो अभंग आहे. आता ह्याचा अर्थ जर तुम्ही सद्गुरूंकडनं ऐकला, तुम्ही गोंधळून जा. प्रत्येक ठिकाणी त्याचा अर्थ वेगळा सांगितलेला, बरोबर आहे ना. प्रत्येक ठिकाणी वेगळा सांगितलेला आहे. का, तुमची लेवल बघून. म्हणून आपण काय म्हणतो, अरे सद्गुरूंनी मला सांगितलं, त्याला सांगितलं, त्याची लेवल कशी, तुझी लेवल त्याची, हे लक्षात ठेवायचं.
म्हणून चाले शरीर कोणाचे असत ते ह्याच्यामध्ये काय समजून सांगितलं, सत्ता अधिष्ठान. सत्ता म्हणजे अधिष्ठान. हे अधिष्ठान आहे म्हणून तू आहेस. तू बोलतो, चालतो, सगळं काही जे करतोय ते तो आहे म्हणून, नाहीतर राम बरोबर आहे, राम बरोबर. म्हणून तो अधिष्ठान आहे म्हणून तू सर्व काही करू शकतो. हे लक्षात घेऊन सतत त्याची कृतज्ञ राहा. पहिली लेवल सांगितलं काय, तो अधिष्ठान लक्षात ठेवा, तो आहे म्हणून मी आहे, तो नसेल तर मी काहीच करू शकत नाही. म्हणून सतत त्याची कृतज्ञता, सतत. म्हणून मी कृतज्ञता हे जीवनविद्येचं सार म्हणून काढलेलं आहे. सतत कृतज्ञता लक्षात ठेवायचं. कुठेही पाणी पिताना कृतज्ञता, कुठेही कृतज्ञता जर तुम्ही व्यक्त केली, आपल्या शरीराची पण कृतज्ञता व्यक्त करायची कुठेही. काय अरे वा, हे आहे म्हणून मला बघता येतं, हे आहे म्हणून मला करता येतं, सगळं कृतज्ञता व्यक्त करायची. कारण कृतज्ञतेने स्मरण करणं हे महत्वाचं आहे. समजून जायचं. पहिली स्टेप नामस्मरण म्हणजे काय, त्याचं कृतज्ञतेने स्मरण करायचंय. नाम नामी सगळं नंतर, पहिलं कृतज्ञतेने स्मरण. कळलं ना? एकदा डॉक्टरने विचारलं होतं, एकदा सद्गुरूंचा एक सेमिनार होता डॉक्टरांबरोबर, आमच्या डॉक्टर कांती मोदींनी अरेंज केला होता. त्या लेक्चरमध्ये सगळे डॉक्टर्स होते, आठवतं ना? त्या लेक्चरमध्ये सद्गुरूंनी डॉक्टर्सना फक्त सेमिनार केला होता. आणि सगळं झाल्यानंतर सद्गुरूंनी मध्ये विषय मांडला, परमेश्वर कृपा करत नाही आणि कोप पण करत नाही. अरे उपयोग. एका धन्वंतरी डॉक्टरनी प्रश्न विचारला, धन्वंतरी डॉक्टर, नाव घेत नाही, त्यांनी प्रश्न विचारला. सद्गुरूंनी म्हटलं ते पटलं, देव काहीच करत नाही, परमेश्वर कृपा पण करत नाही आणि कोप पण करत नाही. मग त्याचं आम्ही कशाला पूजा करायची, उपयोग काय, उपयोग काय? सद्गुरूंनी ते उत्तर छान दिलं होतं. पण तेव्हा त्यांनी हा विषय मांडला होता की काहीतरी मिळवण्यासाठी करायचंच नसतं. देवाची पूजा, देवाची उपासना, परमेश्वराचं नाम हे काहीतरी मिळवण्यासाठी करायचंच नसतं. कारण काय मिळवायचं ठेवलेलं नाही, तो सगळं दिलेलंच तरी. मग कृतज्ञतेने स्मरण करण्यासाठी आहे. हे तुम्हाला जे काय करायचं आहे ना, त्याचं स्मरण कृतज्ञतेने करायचं आहे आपल्याला. कारण त्याने आपल्याला सगळं दिलं आहे ना, तो आहे म्हणून मी आहे म्हणून त्याला कृतज्ञतेने स्मरण कर. डॉक्टर लोक काय म्हणतात ना, आय ओनली ड्रेस द वुंड, ही हिल्स. म्हणजे काय, डॉक्टर फक्त ड्रेसिंग करतो, हिलिंग करतो, तो करतो ना. तर तो नसेल तर उपयोग काय, बरोबर की नाही? म्हणून ते हिल होत आहे ना, कृतज्ञतेने स्मरण कर तिकडे. नाहीतर डॉक्टर वाटतं की आपण ते शिवलं म्हणजे काम झालं म्हणून सगळं शिवतो निघून जातो. त्याला वाटलं तर का बाकी सगळं काम तो पडतो. लक्षात ठेवायचं. म्हणून त्याचं कृतज्ञतेने स्मरण सतत करणं म्हणजे नामस्मरण सांगितलं. मग ऑफकोर्स सद्गुरू पुढच्या लेवलला पुढलं सांगतो ती गोष्ट वेगळी. आपलं आता पहिल्या लेवलला आपल्याला हे कळलं पाहिजे की कृतज्ञतेने स्मरण केलं पाहिजे आपण सगळी गोष्ट. म्हणून तो आहे म्हणून मी आहे हे सतत भान ठेवणं हे महत्वाचं आहे. सतत भान. आपण काय करतो, एकदम दिव्य सत्तेचं भान घेणार, सतच भान. एवढं तरी भान ठेवा पहिला, तो आहे म्हणून मी आहे. एवढं जरी भान ठेवलं ना तरी त्याचं सतत स्मरण राहील. लक्षात ठेवा, त्याचं सतत स्मरण राहील. तो आहे म्हणून मी आहे, तो आणि मी म्हटलं तरी तो त्याचं सतत स्मरण राहील. ही पहिली स्टेप आहे, लक्षात ठेवायची. ती जर आपण केली ना, टाइम झालेला आहे. आता सांगायचा मुद्दा काय माहितीये की ही जी उपाधी धारण करण्याची जी प्रोसेस आहे ना, याच्यामध्ये सगळा गोंधळ झालेला आहे आपला. आणि ह्याच्या उलट आपल्याला जायचं आहे आता. म्हणजे पहिलं संस्काराचं ग्रहण काढून टाकायचं आहे, त्याच्यानंतर निसर्ग नियमाचं ग्रहण, त्याच्यानंतर कल्पनेचं ग्रहण, त्याच्यानंतर मायेचं ग्रहण, असं करून आपल्याला शेवटी पोहोचायचंय. बरोबर. आता ही प्रोसेस पण सद्गुरू शिकवलेली आहे. म्हणून सद्गुरू जे तुम्हाला साधना देतात त्या साधनेवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. प्रार्थना ही कशासाठी दिली आहे, प्रार्थना ही कशासाठी दिली आहे, संस्कार बदलायचे, अहंकार कमी होण्यासाठी दिलेले आहे. मी वरनं सर्वांना वर जायला पाहिजे आपण. मी मला मला सर्वांचं भलं होऊ दे असं जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा आपला मी पण कमी होतोय. लक्षात ठेवायचं. आणि हा सर्वांना हा मनापासून आला पाहिजे, मनापासून आलं पाहिजे. म्हणून प्रार्थना म्हणताना एक लक्षात ठेवायचं. आता कधी कधी मला आठवतं, मी सांगून मोकळा होतो, प्रार्थना कशी म्हणायची असते. नुसती प्रार्थना मेकॅनिकली म्हटलं तर वाईट नाही, पण तुम्हाला जर खरं प्रार्थनेचा अनुभव पाहिजे असेल तर प्रार्थना म्हणताना
ती ऐकायची. आपण मनातल्या मनात प्रार्थना म्हणायची, ती ऐकायची. ऐकताना ऐकणाऱ्याचं भान घ्यायचं होतं, घ्यायला पण लागत नाही. ऐकण्यावर लक्ष ठेवलं, जसं पाहण्यावर लक्ष ठेवलं की पाहणारा हातात येतो, तसं ऐकण्यावर लक्ष ठेवायचं. फक्त आपण ती प्रार्थना मनात म्हणतो ना, ती ऐकत राहायची. ऐकताना आपल्याला ऐकणाऱ्याचं भान येतं. तुम्हाला येईल, तुम्ही करून बघा सगळ्या गोष्टी. आणि त्या भानामध्ये जर तुम्ही केलं, त्या भानामध्ये जर तुम्ही प्रार्थना म्हटली, तर ती लवकर सक्सेस होईल, लवकर यशस्वी होईल. मला वाटतं आपले प्रकाश विरकर होते उद्या, त्यांनी ती जशी प्रयत्न केले आणि त्याला लगेच त्याचा रिझल्ट आला. म्हणून आपण आहे ना, ही प्रार्थना म्हणताना संबंध फास्ट म्हणा, कशी म्हणा, पण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना, त्या प्रार्थनेवर लक्ष ठेवून, म्हणजेच ऐकायचं. लक्ष ठेवायचं म्हणजे ऐकायचं, ऐकायचं म्हणजेच पाहायचं. सगळं एकच असतं ते. लक्ष देणं म्हणजे सुद्धा पाहणंच असतं. ते तुम्ही जेव्हा पाहता प्रार्थनेकडे, तेव्हा पाहणाऱ्याकडनं जर तुम्ही ही प्रार्थना म्हटली, म्हणजे कोण पाहतो, जरी तुम्हाला भान नाही घेता आलं तरी स्मरण जरी झालं की पाहणारा किंवा ऐकणारा बोलतोय किंवा बोलणारा बोलतोय, प्रार्थना या भावामध्ये जर तुम्ही करतात ना, तेव्हा तुम्हाला लवकर त्या प्रार्थनेचं फळ येईल, हे लक्षात ठेवा. आता मला सांगता येत नाही, आपण इथे काय साधना घेतलेली नसल्यामुळे ते मला एक्झॅक्टली सांगता येतं, पण त्याच्यावर लक्ष ठेवून तरी म्हणा. तुम्हाला जो अनुभव येईल ते तुम्हाला अनुभवातनं कळेल. कारण सगळ्या गोष्टी अनुभवाच्या आहेत, लक्षात ठेवायच्या. आणि सगळ्या गोष्टी अनुभव घेऊनच समजतं आपल्याला काय. किती तुम्ही पोपटपंची केली, किती पुस्तकं वाचली, तरी सुद्धा जोपर्यंत तुम्ही ते करून बघत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते समजणारच नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट करून बघा आणि मग तुम्हाला ते समजेल की नाही बघा. बरोबर. तेव्हा आज आपला वेळ झालेला आहे. आता पुढे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या हळूहळू. तर आजच्या पुढच्या आपण थांबूया आणि पुढल्याला आपण लवकर सुरू करूया, कारण एकदम उशीर खूप होतो. 8ला सुरू करूया का? तुम्ही येऊ शकता का 8 पर्यंत? आपला हॉल 8 पासून आहे. हा, पुढली तारीख काय आहे? हा, तुम्ही जर 8ला बरोबर आला तर आपण 8ला लवकर सुरू की 9:15 पर्यंत संपेल, आपल्याला लवकर घरी जाते. कारण सगळेजण लांबून लांबून येतात ना. मी ते डोंबिवली सगळीकडे बघतो माणसं, त्यांना लांब जायचं असतं, म्हणून आपल्याला 1 तासात संपवलं लागतं. आता मला एक गोष्ट सांगायची की तुम्हाला काही प्रश्न पडले तर तुम्ही जरा मला ईमेल तरी पाठवा, व्हॉट्सअपवर करा. तुमचे जेवढे प्रश्न येतील ना, तेवढं मला आणखीन सांगता येईल. कारण तुम्हाला काय कळलं नाही हे मला जेव्हा कळेल ना, तेव्हा मी आणखी नीट सांगू शकेन. आता मला काय कळलं नव्हतं ते मी सांगतो तुम्हाला, तर तुम्हाला काय कळलं नाही ते मला कळलं पाहिजे ना. त्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल, आयदर फोन करण्यापेक्षा व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे माझ्याकडे रेकॉर्ड राहील तो, आणि किंवा ईमेल करा, काही करा, पण प्रश्न विचारा, म्हणजे मला एक्झॅक्टली कळेल तुम्ही कुठे चुकताय. कारण याच्यामध्ये ना खूप लहान लहान गोष्टी खूप आहेत. सद्गुरू जेव्हा म्हणतात ना, मी कोण असं म्हणणं चुकीचं आहे तो, हे सगळ्या गोष्टीला ना खूप डीप अर्थ आहे. आणि हा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे आपल्याला. तुम्ही घेणार आहे, पुढल्या घेणार आहे त्याच्यावर, पण सांगायचा मुद्दा काय हे आपण हळूहळू समजून घेऊया. आज फक्त मी उपाधी घेण्याच्या प्रोसेसमध्ये काय काय होतं एवढं सांगितलं. पुढे त्याचे परिणाम आपण काय होतात ते बघू.